तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या पायपिंगचं फिनिशिंग बघू शकता। तर रेडीमेड पायपिंग आपण लावलेले आहे, ते सुद्धा अंडरग्राउंड पायपिंग इथं आपण लावून घेतलेले आहे। तर याचं फिनिशिंग बघा सगळ्यात आधी। तर उलट्या साइडने सुद्धा हे फिनिशिंग बघू शकता, अगदी प्रॉपर फिनिशिंग आपलं येतं। जर तुम्हाला पायपिंग लावता येत नसेल कापडाची तर तुम्ही असं रेडीमेड पायपिंग घेऊन बॅक साइडला अंडरग्राउंड पायपिंग जे आहे एकदम सोप्या पद्धतीने लावू शकता। तर इथं मी आता रेडीमेड पायपिंग घेतलेली आहे, जी तुम्हाला कोणत्याही टेलरिंग शॉपमध्ये अगदी इझिली मिळून जाईल। तर गोल्डन कलर मी इथे घेतलेला आहे। तर आता ब्लाऊजची पूर्ण उंची इथं बघू शकता की मी फुल लेंथ इथं ब्लाऊजची जी आहे तर ती घेतलेली आहे, म्हणजे 16 इंच मी इथं घेतलेली आहे। छाती 11 इंच घेतलेली आहे, कमर जी आहे तर ती मी 10.5 इंच घेतलेली आहे आणि जे शोल्डर आहे 5.5 इंच घेतलेला आहे। गळा रुंदी मी इथं 2.25 इंच घेणार आहे आणि 11 इंचचा आपल्याला जो गळा आहे बॅक साइडचा तो ठेवायचा आहे। तर हे बघा, तर परत अर्धा इंच मी खाली घेतलेला आहे। तर 11.5 इंचाचा मी गळा ठेवलेला असून सुद्धा आपलं जे शोल्डर आहे अगदी व्यवस्थित बसलेला आहे। आणि ही रुंदी जसं की बॉटमला तुम्ही बघू शकता 1 इंच मी रुंदी इथं वाढवलेली आहे, कारण डीप गळा छान वाटतात आणि ते सुद्धा पसरट। तर डीप मी यू गळा जो आहे इथं कटिंग केलेला आहे। तर आता आपण मेन कापडावरती जे आहे आपलं कटिंग करायचं आहे। तर आता अस्तरवरती सगळ्यात आधी आपण ही जी पाइपिंग आहे तर ती लावून घ्यायची आहे आणि पाइपिंग लावायच्या आधी या पाइपिंगला आपण छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत, तरच ही गोल राऊंड जे आहे पूर्ण गळ्याचा जो शेप आहे तर तो घेतो। तुम्ही जर असंच लावला तर ती पाइपिंग जी आहे अजिबात व्यवस्थित बसत नाही आणि लावताना सिंगल दाबच आपल्याला इथे यूज करायचा आहे, तरच ही जी पाइपिंग आहे अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट फिनिशिंग सोबत तयार होते। तर बघा मी आता पाइपिंगला छोटे छोटे कट्स मारून घेतले आणि त्यानंतर पाइपिंगची साइड तुम्ही बघू शकता मी कुठल्या साइडला पाइपिंग जे आहे ठेवलेली आहे आणि एका साइडला बरोबर पाइपिंगच्या किनारे किनारे आपल्याला याला टिप मारून घ्यायची आहे। तर अस्तरलाच आपण ही जी पाइपिंग आहे तर सगळ्यात आधी आपण ही लावून घ्यायची आहे। तर हे बघा आपलं पाइपिंग जे आहे आपण लावून घेतलेले आहे, अगदी पाइपिंगच्या किनाऱ्याला आपल्याला टिप मारायची आहे। आता हे जे अस्तर आहे तर ते उलटं ठेवायचं आहे, सरळ कापडावरती अस्तर जे आहे आपलं उलटं ठेवून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित आपण हे जे कापड आहे सेट करणार आहोत आणि आपण जी टिप मारली होती पाइपिंग लावताना बरोबर त्याच टिपवरती आपल्याला ही जी टिप आहे तर ती मारायची आहे। तर एकदम पाइपिंगच्या किनाऱ्याला आपल्याला टिप मारायची आहे किंवा तुम्ही त्याच टिपवरती जरी टिप मारलात तरी चालतं। आता एक्स्ट्राचं जितकं आपलं शिल्लक कापड आहे तर तेही पूर्ण आपण कटिंग करायचं आहे आणि परत याला छोटे छोटे आपल्याला कट्स द्यायचे आहेत। कट्स देऊन अस्तर जे आहे आतल्या साईडला आपल्याला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाइपिंगच्या अगदी किनाऱ्याला आपल्याला इथे एक दाबटीप मारून घ्यायची आहे, म्हणजेच पाइपिंग काय होते व्यवस्थित सेट होते। जर तुम्ही प्रेस केला तर एकदम छान। तर इथे मी पाइपिंगला एकदम पाइपिंगच्या किनाऱ्याला टिप मारून घेत आहे दाबटीप। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर माझ्या तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। आता या गळ्याचा फायनल लुक सुद्धा तुम्ही बघू शकता की घातल्यानंतर हे जे ब्लाऊज आहे फिटिंगला कसं बसतं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।